नमस्कार, दीपाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत अशा शंकरपाळ्या करणार आहोत। त्यासाठी इथे मी ही 1 वाटी भरून साखर घेतली आणि त्यात तेवढीच अजून पाव वाटी साखर घातली। हे सगळे माप या एका वाटीनेच मोजून घ्यायचे। आता या साखरेमध्ये जेवढी साखर तेवढेच पाणी घेतले आणि हे पाणी आपण गॅसवर गरम करून घेणार आहोत। हे फक्त साखर विरघळेपर्यंत गरम करायचे, अगदी त्याचा पाक नाही करायचा। आता हे असे ढवळून फक्त साखर विरघळेपर्यंत गरम करायचे। नंतर एका परातीमध्ये हे 1 वाटी तूप घेतले। आता हे तूप चांगले फेसून घ्यायचे। हाताने फेसून घेतले की ते शंकरपाळी आपली छान खुसखुशीत व्हायला मदत होते। असे मस्त हे 5 मिनिटे तरी फेसून घ्यायचं। तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ते। आता ह्या फेसलेल्या तुपामध्ये 6 वाटी मैदा घेतला। मैदा चाळून घेतला। प्रत्येक ह्याच्यासाठी एकच वाटीचे प्रमाण ठेवायचे। हे 6 वाटी मैदा, त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकली आणि आता हे तूप ह्या मैद्याला सगळीकडे लावून घ्यायचे। अगदी छान मिक्स करून घ्यायचे। अगदी नक्की करून पहा, खूप छान अशी शंकरपाळी तयार होते। अजिबात तेलकट वगैरे काही होत नाही। आता हे असं मैदा चांगला सगळ्या पिठाला लावून तूप आणि मैदा एकत्र करून घ्यायचा। हे असं छान असं मैद्याला तूप लागलेलं आहे। आता हे पाणी पण गार झालं आपलं साखरेचं। आता हे थोडं थोडं घालून मैदा भिजवून घ्यायचा। हा आपण जसे नेहमीची कणिक मळतो तसं मळायचं नाही, फक्त हा मैदा एकत्र करून घ्यायचा। आता हे जे पाणी होते ते तेवढ्या 6 वाटीला अगदी व्यवस्थित झाले। फक्त 2 चमचे पाणी त्यात शिल्लक राहिले। अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असे थोडे थोडे पाणी घालून पीठ मळले। त्याचा असा गोळा करून घ्यायचा। एक 10-15 मिनिटं बाजूला ठेवला होता। नंतर आता त्यामधून थोडेसे पीठ काढून घ्यायचे आणि त्याची जाडसर पोळी लाटून घ्यायची। त्याला काही पीठ वगैरे लावावे लागत नाही, तूप आपण घातले असल्यामुळे ही पोळी तशीच लाटून घ्यायची। हे थोडं जाडसरच ठेवायचे म्हणजे त्याला छान असे लेयर येतात। आता ही अशी पोळी लाटून घेतली की त्याला हे कडा जरी चिरल्या गेल्या तरी काही हरकत नाही। त्याला असा फोल्ड करून घ्यायचा म्हणजे आपली शंकरपाळीला खूप छान असे लेयर येतात। आणि मस्त असं हे परत लाटून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळ्या कापून घ्यायच्या। अशा प्रकारे अगदी काही त्याला लावायची गरज पडत नाही। तुम्हाला जर आकार आवडत असेल तसं तुम्ही ते कापून घ्या। आता मी अशा ह्या चौकोनी आकाराच्या कापून घेतल्या। तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवली होती आणि त्यावर तेल घातले होते। आता तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये ह्या शंकरपाळ्या सोडायच्या आणि मंद आचेवरच तळून घ्यायच्या, म्हणजे त्या छान अशा तळल्या जातात। आता ह्या अशा मस्त तळल्या गेल्यात। दोन्ही बाजूकडून छान अशा तळून घ्यायच्या। आता हे आपण काढून घेऊ। मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी तयार।